हाय हॅलो, आम्ही आलो आहे बघा नारायण चिंचोलीला सूर्यनारायण मंदिरला. तर चला तुम्ही पण. मामाच्या घरापासून का सूर्यनारायण मंदिर जुनं आहे, निर्माण वाटतं. गुरुदेव दत्त महाराज वृक्षाला आत्मचिंतन नवनाथ महाराज शंभो पार्वती महादेव गुरुदेव दत्त महाराज दगडाचं बांधकामच काय होतं त्याच्या मधलं जे मटेरियल आहे ना थोडं कमी जास्त सांगा तुम्ही. सकाळच्याला सूर्यनारायणाचं तिसरा रविवार पहिला दुसरा तिसरा गावातली पालखी निघते, त्याची पालखी निघते. त्या वक्ताला सकाळच्याला जे मनुष्य बघण्याकरता जे आलेलं जे आहे त्याच्या मुखावर किरण पडते सूर्याला, त्याच्या पायापासून. ती बघाय उभा राहिलेली माणसं
त्यांना नजर पडतो सूर्यनारायण. सकाळी सूर्य जेव्हा उगवतो हां त्या टायमाला. त्या टायमाला कोणता आता महिन्यात किती वर्ष दिवस असते ते वरचीवर वाढावे येते दिवस. आता ह्या चालू वर्षाला किती वाढावं आलं दिवस 5 आहेत वारा 4 असे तर 5 आले. किती वाढले दिवस वर्षातनं 2-3 वर्षातनं दिवस थोडं वाढतो. मग त्याच्यावरती हे प्रकाश किरण हवामानाचा अंदाज हे असं चाललेलं आहे. 5 आठवडं त्या ठिकाणी भजन कीर्तन असतं. पंढरपूरची लोक येते ती भजनाला येतोच्या राही भजन कीर्तन मठमाडकर या मठातली येते. आणि आज कोणाला बघायचं असलं तर आजच्याला देखून ती नजर पडते. म्हणजे सकाळी लवकर पहाटे असं ही पुण्य आहे त्याच्यामुळं चाललेलं आहे. पाटकोचा एक मनुष्य होता 7 पुते म्हणून. येते का ना असा इथे येऊन राहिला ते दगड बोलता करत बसलं. समजा काट्यान कोपाट्यानं आमचं पालन त्या समजा परिसरात त्याच्या जोडीला एक धनगराचा मनुष्य होता. त्या धनगराच्या माणसाने थोडं पुढे ये म्हणजे ते सगळं हे होतं. बरोबर. त्यानं काय आपलं गावात काडी काढून आपलं स्वच्छता करून ठेवली आणि नोटाचा होम केला त्याने. नोटाचा ते गाला काय इथनं त्या संकट होतं त्या माणसाला त्याला या की त्या माणसाला घेऊन दिल्लीला गेला. गुरुदेव दत्त महाराज गुरुशिला नवनाथ महाराज शंभू दिल्लीला गेला. त्या वक्ताला इंदिरा गांधी होती तिथं. आता इंदिरा गांधी कोण आता एखाद्या गावात सरपंच असलं तर ते कोण गाठीवर येत नाही. इंदिरा गांधी म्हणजे ती माणसं गेली प्रसाद घ्या ती गेली माणसं भेट घेतली. काय म्हणजे सांगितलं पंढरपूर तालुक्यात गाव नारायण चिंचोली. नारायण चिंचोली गावामध्ये सूर्यदेवाचं मंदिर आहे. ह्याच्याकरता आम्हाला काय तरी तुम्ही देणगी द्या. मग त्यानं आपलं लिखाण कामावर त्या वक्ताला होते त्या वक्ताला लिखाण केलं. दप्तर पडलं महाग. दप्तर महाग पडल्यावर दुसरी माणसं राजावर आली गेली. किती आली माणसं? भरपूर आली. ती मेल्यावर किती आली माणसं? खूप आली. दप्तर काय हाताला लागणार कसं दप्तर हाताला लागलं ते बघितलं वाचून. नारायण चिंचोली पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर सूर्यनारायणा करता 65 कोटी रुपये मंजूर काय का मोबाईल घेऊन फिरायला काय कुठे गेलं पैसे? हे जीर्णोद्धार तर काय झालं? काय ह्याला काय करायचं आहे? असेल 1-2 कोटी रुपये तुमच्या सरकारने म्हणून बाकी पैसे कुठे गेले? तेच की त्याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. हे सगळं जे माणसं जे मोल मंजुऱ्या बाय ह्या गावावरून त्या गावाला आलेले करून खात होती त्यांच्या घरी 2-2, 4-4 ट्रॅक्टर बघा म्हणजे ते पैसे 2-2, 3-3 ते पैसे त्याने हे केले. 2-2, 3-3 बंगले. असं नाही ना. काय करायचं? चूक आहे. बघतोय होय की देव बघतोय. बघतोय. फक्त काय तुम्हाला जीर्णोद्धार साठी दिलेली देणगी सांगतो मी काय बघायचं असलं देवा धर्माला राज्य बघायला मिळत नाही भोगायला मिळत नाही. तुमचं आमची काय कथा होय की लक्षात बस तुमची आमची कथा नाही. फिरून अजून वैकुंठात गेली मला राम हो वनवासाला जवळ करून वैकुंठात गेला. आता काय करायचं? तुला शिरे पुराचा कोण कोणापाशी माझं तुझं आहे का? कोणाची लेकरं कोणाची बाळं जग त्याला युद्ध केलं तेव्हा त्याला लव अंकुश त्याच्या संगत लढायला काय सांगू. तर आपण छोटासा इंटरव्ह्यू घेतला आपण. तर हे खूप जुनं मंदिर आहे सूर्यनारायणाचं.
तर आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. बाय.